अरे निजायचंच नाहीये का तुला? कधीपासून निजवतेय तुला शंभू बाळा? झोपायचंच नाहीये का तुला? ही वेळ आहे का बाहेर जाण्याची आणि खेळण्याची? काऊ चिऊ सगळे झोपले, तू पण झोप आता. अरे किती त्रास देतोस मला. जेवण पण नाही झालंय अजून माझं. जेव सुद्धा दिलं नाहीस अजून मला. अगं काय झालं? का ओरडते शंभू बाळाला? बघ ना रमाई बघ. अगं झोपतच नाहीये अजिबात. माझं जेवण सुद्धा झालं नाही अजून. खोलीचं दार उघडलं की हा थेट सकूच्या खोलीत धावतोय. सकूचं ना वेळ लागलं याला. तुला सांभाळायचाच कंटाळा आहे म्हणून तो सारखं सारखं सकूकडे जायचा. सकूचा लळा लागतोच कसा. नाही म्हणजे ती चेटकीण काही कमीची नाहीये. तिनं शंभू बाळावर सुद्धा चेटूक केलं असणार. खुडीचा खोबऱ्याचा आवाज म्हणजे बाबाजी. रमाई अशी काय आहे रमाई? बोलता बोलता अशी अचानक बाहेर का गेली? कधी कधी नाही रमाई सुद्धा झपटल्यासारखी वागते. भीतीच वाटते. मनोरमे सावध हो. गावातली लोक गुपचूप सखूला जाळून मारून टाकणार आहेत. हो चांगलंच आहे ना. पिढा जाईल. काही पिढा बिडा जाणार नाही, पिढा वाढणार आहे. हे बघ असं काही होता कामा नाही. सखू जर अशी मेली तर ती त्यागाची मूर्ती बनल, लई मोठी बनल. शिवाय तिच्या बरोबर दिगू हाय. दिगू बी जळून मरल. चालणार आहे तुला? नाही नाही बाबाजी, दिगूला काही होता कामा नाही. मग तू त्या लोकांना जाऊन थांबव. हवं तर गावकीचा अंतिम निर्णय होई पातूर त्या दोघांना तुझ्या घरात ठेव. पण सावध राहा. तोवर मी दिगूवर सखूचा जो काही प्रभाव आहे तो कसा कमी करता येईल ते बघतो. पण काही झालं तरी समध्या गावानं अगदी दिगून सुद्धा सखूला चेटकीन ठरवून गावाबाहेर काढायचंय. आणि तो नजारा आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचा आहे की नाही? तबा मारण्यात मौज नाहीये मनोरमे, हाल बघण्यात आहे. काय? हो बाबाजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करते. रमाई 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 अगं तू काय तुझी ही पिरपिर चालू आहे? एक काम धड करून देत नाही मला. म्हणजे? साधा शंभू बाळाला तुला सांभाळता येत नाही. अगं येत नाही म्हणजे? किती वेळ मी त्याला एकटी सांभाळतेय. मस्तीखोर किती झालाय माहितीये ना? जेवले पण नाहीये मी रमाई अजून. घे ना जरा याला सांभाळ. मी आले. मी ना सकूकडे नेऊन देते त्याला. अगं नाही रमाई, काय बोलतेस तू हे? नको, मी जातच आपली. बाबाजी म्हणाले तसं सखू दिगूला घरी परत कसं आणायचं, पंचांना कसं पटवून द्यायचं, विचार करायला हवा. कसली भाजी आणलीस ग? शेवग्याच्या पाल्याची. शेवग्याच्या पाल्याची? हो, आम्ही रानातली माणसं शेवग्याच्या पाल्याची भाजी आवडीने खातो. तुम्हाला बी आवडेल. अगं तू आता इतक्या प्रेमानं, इतकी जोखीम घेऊन तुझ्या या सखीच्या काळजीनं जे अन्न आणलेस ते परब्रह्मच आहे. या क्षणी याचं मोलच होऊ शकत नाही.
पण जिप्रे, आता बराच वेळ झाला, तू घरी जा बरं. जर कोणी तुला बघितलं ना तर तुझा पण छळ करतील. गावातली मुलं बेपत्ता झालीत, त्यामुळे गावकरी खवळले गेलेत. निहाळ माझ्यावर घेतला जातो. हो, मुलांचा शोध तर घ्यायलाच हवा. अगं पण आपण इथे अडकलोय, मुलांना कसं शोधणार? मी आहे की मोकळी, मी शोधीन मुलांना. नाही नाही जिप्रे, तू लहान आहेस आणि एकटी आहेस. आता जर पांडू असता तर तुम्ही दोघांनी मिळून आकाश पाताळ एक केलं असतं. पण जिप्रे, तुला जर कोणी पकडलं तर? कसे पकडतील? मी तर काटक्या गोळा करायला जाते ना, त्यांना संशय पण येणार नाही. डोंगरावर शोधीन, माळावर शोधीन, तू घोर घेऊ नकोस. ठीक आहे, तू जा. तशी तू ऐकणार नाहीस, पण काळजी घे हा. हो, आणि सावध राहा, स्वतःला जप. भावनेच्या भरात नसता धोका पत्करू नकोस तू. हा, सकुताईचा विठुराया माझ्या सोबत आहे की. कशा पाय घोर घेताय? विठुरायाला ठाव आहे मी सकुताईची लाडकी सखी आहे. चला येते मी. गोड आहे, गोड आहे पोरगी. सखू, अगं खा की आता. कोणी यायच्या आधी खायला हवं. विठुरायाचं नाव घे आणि खा. हो. सखू, अगं काय झालं? काही नाही हो. ते लहान मुलं कुठे असतील? त्यांना जेवायला देत असतील का? भुकेने कासावीस झाले असतील ते. तोच विचार माझ्या मनात येतो. त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. कशी जेवू मी? कोण काढ म्हटला सिंच्या? मी सुभेदार, तुम्ही? त्र्यंबक सुभेदार. मला जाब विचारायला आलात ना? मग पुढे काय? पुढे काय म्हणजे? मी काय करणार आहे? मी जाऊन काय आग लावायची होती काय? म्हणून उंटावर शेळ्या अगं तिथे ढाराढूर झोपा काढायच्या का?